सुस्वागतम. कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस B.Com भाग 1च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत. आपण आयुर्विमा या संदर्भात आयुर्विमा म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, त्याचबरोबर आयुर्विम्याचं महत्त्व काय आहे, तसेच आयुर्विमा आणि इतर विमा याच्यामध्ये नेमके काय फरक आहेत या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण या आयुर्विम्याच्या संदर्भामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या आयुर्विम्याच्या योजना आहेत आणि त्या योजनांच्या संदर्भात आपण डिटेल चर्चा आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर एखाद्या व्यक्तीनं आयुर्विमा घेण्याचं निश्चित केल्यानंतर त्या व्यक्तीला आयुर्विमा देणाऱ्या ज्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्याकडं संपर्क साधावा लागतो आणि त्या कंपन्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या विमा योजना सादर केलेल्या आहेत त्यापैकी आपल्याला योग्य असेल अशी विमा योजना निवडावी लागते. 2000 पूर्वीचा जर आपण विचार केला तर आपल्याकडं आयुर्विम्याचं राष्ट्रीयकरण झालेलं असल्यामुळं केवळ एकच सरकारच्या मालकीची राष्ट्रीयकृत असणारी LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही एकच संस्था आयुर्विमा देण्याचं काम करत होती आणि त्यामुळं ज्या कुणाला आयुर्विमा घ्यायचा असेल त्याला LICकडे जावं लागायचं, LICच्या कार्यालयाशी संपर्क करावा लागायचा किंवा LICच्या प्रतिनिधीशी संपर्क करावा लागायचा आणि विमा त्याला घेता येत असायचं. परंतु 2000 नंतर आपल्याकडं विमा क्षेत्राचं खाजगीकरण झाल्यानंतर अनेक खाजगी विमा कंपन्या आयुर्विम्याच्या क्षेत्रामध्ये आता आलेल्या आहेत आणि त्यांच्या अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या विमा पॉलिसी त्यांनी सादर केलेल्या आहेत. त्यामुळं या खाजगी विमा कंपन्यांच्या आणि आयुर्विमा कंपन्यांच्या ज्या वेगवेगळ्या विमा योजना आहेत त्यापैकी एखादी विमा योजना या विमेदाराला निवडावी लागते आणि त्यातून त्याला ते विमापत्र आपल्याला आयुर्विम्याच्या संदर्भात घेता येतं. तर या संदर्भात नेमक्या या आयुर्विम्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत किंवा कोणकोणते प्रकार आहेत याच्या संदर्भात चर्चा करण्यापूर्वी आपल्याला या बाबी विचारात घ्याव्या लागतील की ज्याला कुणाला अशा प्रकारची विमा पॉलिसी घ्यायची असेल त्यानं विमा कंपनीशी संपर्क साधायला पाहिजे आणि या विमा कंपन्याकडं ज्या विविध प्रकारच्या विमा योजना आहेत आयुर्विम्याच्या संदर्भात त्या योजनांनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या विमा पॉलिसी आयुर्विमा कंपन्यांनी तयार केलेल्या आहेत. त्यापैकी त्याला योग्य असणारं विमापत्राची निवड करण्याचं काम या विमेदाराला करावं लागतं. अर्थात विमेदारानं कोणत्या प्रकारचं विमापत्र घ्यावं याचं त्याला संपूर्ण स्वातंत्र्य असतं आणि असं स्वातंत्र्य असताना विमापत्राची निवड करत असताना स्वतःची गरज नेमकी काय आहे, कोणत्या उद्देशानं तो आयुर्विमापत्र घेणार आहे आणि त्याचबरोबर त्याची आर्थिक कुवत किती आहे की ज्यामुळं त्याला त्या विमापत्राचा विमा हप्ता नियमितपणे भरता येऊ शकेल या दृष्टीनं विचार करून विमेदाराला विमापत्राची निवड करता येते. अर्थात अशी निवड करत असताना विमा कंपन्यांनी अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी तयार केलेल्या असल्यामुळं त्यातली नेमकी कोणती विमा पॉलिसी आपल्याला योग्य आहे हे जर विमेदाराला कळत नसेल तर अशा वेळेला तो विमेदार विमा प्रतिनिधींची किंवा विमा सल्लागारांची त्या ठिकाणी मदत घेऊ शकतो आणि या वेगवेगळ्या विमा कंपनीचे जे विमा सल्लागार आहेत त्या विमा सल्लागाराच्या माध्यमातून
आपल्याला कोणती पॉलिसी योग्य आहे या संदर्भात तो निर्णय घेऊ शकतो आणि विमा कंपनीच्या सल्लागाराच्या मदतीनं हा विमेदार त्या ठिकाणी आपल्या पॉलिसीची निवड त्या ठिकाणी करू शकतो. एकंदर या प्रास्ताविकानंतर आपल्याला हा भाग विचारात घ्यायला लागेल की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत सरकारनं विम्याचं राष्ट्रीयकरण केलं आणि 2000पर्यंत या विमा क्षेत्राचा पूर्णपणे मक्तेदारी ही LIC या सरकारी कंपनीकडं होती, महामंडळाकडं होती. पण 2000 नंतर भारतामध्ये खाजगी विमा कंपन्यांना भारत सरकारनं विमा क्षेत्रामध्ये परवानगी दिली आणि त्यामुळं आयुर्विमा क्षेत्राचा फार मोठा व्यापक विस्तार 2000 नंतर झालेला दिसून येतो. सध्या जर आपण बघितलं तर भारतात एक सार्वजनिक विमा कंपनी ज्याला आपण LIC असं म्हणतो आणि इतर साधारणपणे 23 खाजगी विमा कंपन्या या आयुर्विम्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि सरकारच्या धोरणानुसार आणि IRDA ही जी विमा नियामक संस्था आहे त्या IRDAच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रणाखाली या खाजगी आणि सरकारी दोन्ही विमा कंपन्या आज भारतात कार्यरत आहेत आणि या वेगवेगळ्या कंपन्यांनी ग्राहकांची गरज, त्यांची आर्थिक कुवत, त्यानंतर विमा हप्त्याची रक्कम आणि किती व्यक्तींना विमा संरक्षण देता येऊ शकेल एका पॉलिसीमध्ये या बाबी विचारात घेऊन अनेक प्रकारच्या आयुर्विम्याच्या विमा योजना बाजारात आणलेल्या आहेत आणि त्या विमा योजना नेमक्या कोणत्या आहेत आणि त्यांची सविस्तर माहिती आपल्याला या आजच्या भागामध्ये आपल्याला सुरुवात करायची आहे. तर त्याच्यामध्ये साधारणपणे आपण जर बघितलं तर आयुर्विम्याच्या संदर्भात वेगवेगळ्या विमा कंपन्यांनी बाजारामध्ये ज्या विमा पॉलिसी आणलेल्या आहेत तर त्यांचे साधारणपणे 6 प्रकार आपल्याला पाडता येतील आणि या 6 प्रकारच्या विमा पॉलिसी अर्थात त्याच्यामध्ये परत वेगवेगळ्या विमा योजना त्या ठिकाणी त्या विमा योजनांचे वेगवेगळे प्रकार त्याच्यामध्ये आहेत आणि अशा असंख्य विमा पॉलिसी आज बाजारात आहेत आयुर्विम्याच्या संदर्भात. ब्रॉडली त्याचे आपल्याला 6 गटामध्ये वर्गीकरण करता येईल. त्यालाच आपण आयुर्विमा योजनांचे प्रकार असं म्हणू. तर त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे त्याला आजीवन विमा योजना असं म्हटलेलं आहे, ज्याच्या नावातच आजीवन म्हणजे जो विमेदार आपल्या आयुष्यापर्यंत घेतो, म्हणजे आयुष्य संपेपर्यंत जी विमा पॉलिसी चालू राहत असते त्याला आपण आजीवन विमा असं म्हणतो, त्याला होल लाईफ पॉलिसी असं म्हटलेलं आहे. दुसरा आहे हयातीतला विमा योजना. आता हयातीतल्या विमा योजना किंवा हयातीतील विमा योजना एंडोमेंट पॉलिसी त्याला म्हटलेलं आहे, म्हणजे ज्या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या हयातीत त्याला मिळू शकतात अशा ज्या विमा पॉलिसी आहेत त्याला हयातीतील विमा योजना असं म्हटलेलं आहे. तर तो दुसरा प्रकार आहे. तिसरा आहे मुदती विमा. एक विशिष्ट अशी मुदत त्या विम्यापत्रामध्ये घातली जाते आणि साधारणपणे आयुष्याच्या 70-75 वर्षापर्यंत अशा विम्याचे संरक्षण विमेदारांना त्या ठिकाणी मिळत असतं. तर अशा मुदती विमा हाही एक प्रकार आहे. त्यानंतर निवृत्ती वेतन विमा योजना हाही आयुर्विम्यातलाच एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये अनेक व्यक्तींना आयुष्याच्या उतारवयामध्ये काम करता येत नाही आणि ज्यांना पेन्शनची सोय नाही अशा व्यक्तींना आयुष्याच्या उतारवयामध्ये वार्धक्यामध्ये एक नियमित अशी पेन्शनची सोय उपलब्ध व्हावी या दृष्टीनं अशा विमा योजना सुरू केलेल्या आहेत. त्याला निवृत्ती वेतन विमा योजना असं म्हटलेलं आहे. त्यानंतर वर्षासन विमा योजना हाही एक भाग आहे की विशेषतः ज्याला ॲन्युटी प्लॅन असं म्हटलेलं आहे की एखादा कर्मचारी ज्या वेळेला निवृत्त होत असतो त्यावेळेला निवृत्तीनंतर त्याला एक फिक्स अशी रक्कम नोकरी उद्योजकाला व्यापाऱ्यांना द्यावी लागते. तर अशा
कर्मचाऱ्यांना ही जी एक रकमी द्यायची आहे ती एक रकमी रक्कम देण्यासाठी अशा प्रकारच्या ॲन्युइटी विमा योजना विशेषतः उद्योजक व्यापारी घेत असतात आणि कर्मचाऱ्यांच्या रिटायरमेंटनंतर त्यांना अशा प्रकारची एक रक्कम या योजनेच्या माध्यमातून दिली जाते. त्यानंतर अलीकडच्या काळामध्ये युनिट लिंक्ड विमा योजना या नावानं अनेक आयुर्विमा योजना बाजारात आलेल्या आहेत. विशेषतः ज्या व्यक्तींना भांडवल बाजाराचे फायदे विमा योजनांच्या माध्यमातून घ्यायचे आहेत, म्हणजे एकीकडे विमा संरक्षण पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला भांडवल बाजारातले फायदे पाहिजे आहेत, तर अशा व्यक्तींना भाग बाजाराशी निगडीत, भांडवल बाजाराशी निगडीत किंवा शेअर बाजाराशी निगडीत दरावर अशा काही विमा योजना सुरू केलेल्या आहेत. त्याला युलिप असं म्हटलेलं आहे किंवा युनिट लिंक्ड विमा योजना असं म्हटलेलं आहे. तर साधारणपणे या 5 ते 6 प्रकारच्या विमा योजना या आयुर्विम्यामध्ये आपल्याला दिसतात आणि या वेगवेगळ्या विमा योजनांच्या माध्यमातून अनेक विमापत्र, परत त्याच्या प्रत्येक विमा योजनेच्या याच्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत विमापत्रांचे. तर अशा असंख्य विमा योजना वेगवेगळ्या विमा कंपन्यांनी बाजारात आणलेल्या आहेत आणि यापैकी कुठल्याही विमा योजनेची निवड विमेदार स्वतःच्या इच्छेनुसार, स्वतःची आर्थिक कुवत, स्वतःची गरज या बाबी विचारात घेऊन या विमापत्रांची निवड करू शकतो आणि स्वतःसाठी किंवा स्वतःवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्यासाठी अशा प्रकारचं विमापत्र आयुर्विम्याच्या माध्यमातून या व्यक्तीला घेता येऊ शकतं. आता या आयुर्विमापत्रामध्ये आयुर्विमापत्राचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकारामध्ये आपल्याला जो पहिला प्रकार आहे ज्याला आपण आजीवन विमा योजना किंवा होल लाईफ पॉलिसी असं म्हणतो, तर या आजीवन विमापत्राच्या संदर्भात आपल्याला चर्चा करता येईल. आता आजीवन विमापत्र म्हणजे नेमकं काय, तर त्याच्या नावामध्ये स्पष्ट केलेलं आहे की हे जे विमापत्र आहे ते विमापत्र विमेदाराच्या संपूर्ण आयुष्यापर्यंत चालू राहणार आहे. म्हणजे जोपर्यंत विमेदार जिवंत आहे तोपर्यंत ही विमा पॉलिसीची मुदत असेल. म्हणजे विमेदाराच्या मृत्यूनंतरच ज्या पॉलिसीची मुदत संपते अशा पॉलिसीला आपल्याला आजीवन विमा पॉलिसी असं म्हणता येईल. या पॉलिसीमध्ये विमेदार हयात असेपर्यंत या व्यक्तीला विमा भरायला लागतो. म्हणून या पॉलिसीला विमेदार हयात असेपर्यंत, जिवंत असेपर्यंत ज्या पॉलिसीचे विमे हप्ते त्याला भरायला लागतात त्याला आपण आजीवन विमा असंही म्हणू शकतो. या आजीवन विमापत्राचे पैसे विमेदाराला कधीच मिळत नाहीत. जोपर्यंत विमेदार हयात आहे तोपर्यंत त्या विमा पॉलिसी चालू राहते आणि विमेदाराच्या पश्चात म्हणजे विमेदाराच्या मृत्यूनंतरच या विमा पॉलिसीची रक्कम मिळत असते. आणि ती कोणाला मिळते, तर ती विमेदाराच्या कायदेशीर वारसास त्या ठिकाणी ही रक्कम मिळत असते. आणि त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या विमा पॉलिसी घेतल्या जातात आजीवन विमा पॉलिसी, तर त्यांचा मूळ उद्देश हा आपल्या पश्चात म्हणजे विमेदाराच्या बाबतीमध्ये समजा जर असा विमेदार एखादा कर्ता असेल घरातला, तर अशा व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळं त्याच्या पाठीमागच्या कुटुंबांची आर्थिक ओढाताण होऊ नये या उद्देशानं आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची योग्य ती आर्थिक तरतूद व्हावी या हेतूनं अशा प्रकारचा आजीवन विमा हा विमेदार घेत असतात. तर हा विमा पॉलिसीचा पहिला प्रकार आहे ज्याला आपण आजीवन विमा योजना असं म्हणतो. नावामध्येच त्याची व्याख्या समाविष्ट आहे की जे विमापत्र आजीवन चालू असतं, म्हणजे विमेदाराचं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ज्या विमापत्र चालू असतं त्याला आपण आजीवन विमा योजना असं म्हणू शकतो. आता या आजीवन विमा योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत या संदर्भात पहिल्यांदा आपल्याला चर्चा करता येईल आणि त्यानंतर या आजीवन विमापत्राचे फायदे कुठले आहेत, तोटे कुठले आहेत याच्या संदर्भात चर्चा करता येऊ शकेल.
आणि त्यानंतर या आजीवन विमा योजनेचे किंवा आजीवन विमापत्राचे कोणकोणते प्रकार आहेत, कोणकोणत्या प्रकारची आजीवन विमापत्र आपल्याला आयुर्विम्यामध्ये या आजीवन विमा प्रकारामध्ये घेता येतात याच्या संदर्भात चर्चा करता येऊ शकेल. तर या आजीवन विमा योजनेचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे हा विमेदाराच्या संपूर्ण आयुष्याचा विमा आहे. म्हणजे या प्रकारच्या विमापत्रामध्ये विमापत्राची मुदत ही विमेदाराचं आयुष्य असते. आता विमेदाराचं आयुष्य किती असू शकेल, तर कुणाचं आयुष्य किती आहे हे आपण सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळं या विमापत्राला वर्षाची मुदत असत नाही. तर त्या व्यक्तीचं आयुष्य हीच त्या विमापत्राची मुदत, म्हणजे जोपर्यंत तो व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत हे विमापत्र चालू राहील, तोपर्यंत हे विमापत्र सुरू राहील आणि त्याच्यामुळं त्याला संपूर्ण आयुष्याचा विमा असं म्हटलेलं आहे. म्हणजे जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत हे विमापत्र चालू राहील, हे या विमापत्राचं वैशिष्ट्य आहे. त्याला मुदत नाही. विमेदाराचं आयुष्य हेच या विमापत्राची मुदत. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत विमापत्र चालू राहील. ज्या दिवशी त्याचं आयुष्य संपेल त्या दिवशी त्या विमापत्राची मुदत संपेल. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या विमापत्रावर विमेदाराला तो जिवंत असेपर्यंत विमे हप्ते भरावे लागतील. अर्थात आयुर्विम्यामध्ये विमा हप्ता भरण्यासाठी विमा कंपनीनं विमेदाराच्या सोयीनं मुदत दिलेली असते. म्हणजे वार्षिक, महिन्याला, 3 महिन्याला, 6 महिन्याला, वर्षाला अशा प्रकारची मुदत दिली जाते आणि त्या दिलेल्या मुदतीनुसार विमेदारानं आयुष्यभर अशा विमापत्राचा विमा हप्ता भरावा लागतो. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत विमा हप्ता भरावा लागतो, तरच ती विमा पॉलिसी चालू राहते. जर अशा व्यक्तीनं जिवंत असताना जर अशा विमापत्राचे हप्ते भरले नाहीत किंवा भरायचे बंद केले तर अशी विमा पॉलिसी बंद होते आणि त्यामुळं जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला त्या विम्याचे हप्ते भरावेच लागतात. हे दुसरं वैशिष्ट्य आहे. म्हणून त्याला आयुष्यभर विमा हप्ता द्यावा लागणारे विमापत्र, हे दुसरं वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या विमापत्राची रक्कम ही फक्त आणि फक्त विमेदाराच्या वारसासच मिळते. म्हणजे जोपर्यंत विमेदार जिवंत आहे विमेदाराच्या हयातीत या विमापत्राचे पैसे मिळत नाहीत. तर या विमापत्राचे पैसे हे विमेदाराच्या मृत्यूनंतर विमेदाराचा जो कायदेशीर वारस असेल अशा कायदेशीर वारसास ही रक्कम मिळते. अर्थात अशा विमापत्रामध्ये आपला वारस कोण आहे हे विमा घेत असतानाच विमेदार विमा कंपनीला कळवू शकतो आणि अशा ज्या व्यक्तीचं कायदेशीर वारस म्हणून नाव विमापत्रात आहे त्या व्यक्तीला ते विम्याचे पैसे मिळतात. पण अशी रक्कम ही फक्त विमाधारकाच्या वारसासच मिळते. विमाधारकाला या विमापत्राचा काहीही उपयोग होत नाही. तो जिवंत असेपर्यंत त्याला या विमापत्राचे पैसे मिळत नाही. त्याच्या पश्चात या विमापत्राचे पैसे विमेदाराच्या वारसाला मिळतात. आणि चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की अशा प्रकारची विमा पॉलिसी घेण्याचा विमेदाराचा मुख्य उद्देश काय असतो, तर विमेदाराचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश या विमा पॉलिसीचा असतो तो म्हणजे जर विमेदाराला त्याच्या आयुष्यामध्ये अचानकपणे एखादी दुर्घटना घडलीच किंवा विमेदाराच्या पश्चात विमेदाराचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाला आर्थिक हालापेष्टा सहन करायला लागू नयेत या उद्देशानं त्यांची आर्थिक तरतूद व्हावी विमेदाराच्या पश्चात, या दृष्टीनं हा विमापत्र घेतलं जातं. आणि त्यामुळं कुटुंबाचं आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचं आर्थिक रक्षण करणं, इतर बाबतीतल्या रक्षणाचा काही प्रश्न येत नाही, पण आर्थिक रक्षण करणं हा अशा प्रकारचं आजीवन विमा घेण्याचा मुख्य उद्देश असतो. आणि त्यामुळं कुठलाही विमेदार ज्या वेळेला एखादी आजीवन विमा पॉलिसीची निवड करत असतो त्यावेळेला त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश की आपल्या पश्चात किंवा आपल्याला जर अचानकपणे
काही दुर्घटना घडली आणि त्याच्यामुळं जर मृत्यू ओढवला तर आपल्या पश्चात अशा प्रकारे आपल्या कुटुंबाची आर्थिक वाताहत होऊ नये या उद्देशानं अशा प्रकारचा विमा घेतला जातो आणि त्यामुळं कुटुंबाचं रक्षण करणं हाच या विमा पॉलिसी घेण्यामागचा मुख्य उद्देश असतो. तर या पद्धतीनं ही 4 वैशिष्ट्ये आपल्याला आजीवन विमा पॉलिसीची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येईल. आता अशा प्रकारची विमा पॉलिसी घेतल्यामुळं कुठले फायदे मिळतात? अर्थात विमा हा फायद्यासाठी घ्यायचा नसतो, पण आयुर्विम्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई हा प्रश्न येत नाही. त्यामुळं गुंतवणूक आणि त्याच्यापासून उत्पन्न मिळवणं हाही एक उद्देश असतो आणि त्या दृष्टीनं या आयुर्विम्याचे आजीवन विम्याचे फायदे कुठले कुठले आहेत? तर त्याच्यामध्ये पहिला फायदा आपल्याला सांगता येतो तो म्हणजे आजीवन विम्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची कुटुंबाची आर्थिक भविष्यकाळासाठीची आर्थिक तरतूद करता येते. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये मृत्यू ही घटना निश्चित आहे, परंतु तो केव्हा येणार आहे हे कुणालाही माहीत नाही आणि पर्यायानं जर एखाद्या आकस्मिक मृत्यू आपल्याला आल्यास किंवा एखाद्या आकस्मिक कारणामुळं मृत्यू आल्यास आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची आर्थिक वाताहत होऊ नये. विशेषतः समजा जर एखादा विमेदार हा घरातला कर्ता माणूस आहे आणि त्याच्यावर अवलंबून असणारं त्याचं कुटुंब आहे आणि तो जर घरात एकटाच कमावता असेल तर अशा वेळेला अशा व्यक्तीच्या आकस्मिक जाण्यानं त्या कुटुंबावर फार मोठी आर्थिक संकट निर्माण होतं. तर अशा आर्थिक संकट निर्माण होऊ नये आणि आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाचं आर्थिक भविष्य सुरक्षित राहावं याच्यासाठी अशा प्रकारचा आजीवन विमा आपल्याला उपयोगी पडतो. तर हा पहिला फायदा आहे तो म्हणजे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाची आर्थिक तरतूद या आजीवन विम्याच्या माध्यमातून होते. कारण या विम्याचे पैसे विमेदाराच्या मृत्यूनंतरच मिळतात. त्यामुळं मृत्यूच्या आधी असे विमा परिपक्व झाला त्याचे पैसे आले खर्च केले असा कुठलाही भाग त्याच्यामध्ये असत नाही. मृत्यूनंतरच या विम्याचे पैसे विमेदाराच्या वारसास मिळत असतात. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे म्हणजे या प्रकारच्या विमा पॉलिसीला इतर विमा पॉलिसींची जर आपण तुलना केली तर जो विमा हप्ता द्यावा लागतो तो विमा हप्ता हा अत्यंत कमी दरानं असतो. कारण बहुतांशी विमा पॉलिसीमध्ये विमा हप्त्याचा दर हा विमापत्राची मुदत याच्यावर अवलंबून असतो आणि या ठिकाणी विमापत्राला मुदतच नसल्यामुळं किती वर्ष हप्ता भरावा लागेल हे कुणीच सांगू शकत नाही आणि पर्यायानं हप्ता जास्त वर्ष जोपर्यंत तो विमेदार जिवंत आहे तोपर्यंत भरावे लागत असल्यामुळं मुदत जास्त ऑटोमॅटिक त्याचे विम्याचे हप्ते कमी, विम्याचा दर कमी, हप्त्याचा दर कमी असतो आणि त्यामुळं इतर विमा पॉलिसींची जर आपण तुलना केली तर आजीवन विमापत्राच्या विमा पॉलिसीचे जे विमा हप्त्याचा जो दर आहे तो इतरांच्या तुलनेत अत्यंत कमी असलेला दिसून येतो. आणि तिसरं महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आजीवन विमापत्राच्या माध्यमातून आपल्याला मालमत्ता कराची सुद्धा तरतूद करता येते. म्हणजे विमेदाराच्या मृत्यूनंतर ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या मालमत्ता असतात त्या वारसांच्या नावे हस्तांतरित होतात. तर अशा वेळेला अशा मालमत्ताचा कर हा विमेदारांच्या वारसांना भरावा लागतो. तर या आजीवन विम्याच्या रकमेतून अशी रक्कम विमेदाराच्या मृत्यूनंतर मिळत असल्यामुळं ही जी मालमत्ता कराची रक्कम आहे ती रक्कम विमेदाराला या विमापत्राच्या आलेल्या पैशातून भरता येऊ शकते आणि अशा मालमत्ता आपल्या नावावर करून घेता येऊ शकतात. आणि त्या दृष्टीनं मालमत्ता कराची तरतूद हा सुद्धा एक फायदा या आजीवन विम्याचा आहे. त्यानंतर या आजीवन विम्याचे हे फायदे विचारात घेतल्यानंतर दोष कुठले आहेत तर ज्यावेळेला एखाद्या योजनेचे फायदे असतात त्यावेळेला आपोआपच त्याची दुसरी बाजू म्हणजे दोष असतात. कुठलीही योजना ही फक्त फायदे देणारी असत नाही तर फायद्याबरोबर काही दोषही असू शकतात आणि त्या दृष्टीने या आजीवन विमा योजनेचे दोष कुठले आहेत तर पहिला दोष आहे तो म्हणजे या विमापत्राचा फायदा हा विमेदारास त्याच्या आयुष्यात होत नाही. म्हणजे विमेदारानं फक्त आयुष्यभर पैसे भरत राहायचं, हप्ते भरत राहायचं. या विमापत्राचा त्याला त्याच्या आयुष्यात कुठलाही फायदा होत नाही आणि हा एक महत्त्वाचा दोष आहे की तो फायदे सगळे त्याच्या वारसाला होत आहेत
वारसाची तरतूद म्हणूनच हा विमापत्राची योजना आहे आणि त्याच्यामुळं वारसाच फायदा हा पहिला फायदा आहे, दोष आहे या विमापत्राचा. आणि दुसरा दोष आहे तो म्हणजे या विमापत्रावर आयुष्यभर विमा हप्ता भरावा लागतो आणि त्यामुळं अशा प्रकारचा विमा हप्ता आयुष्यभर भरता येणं शक्य होईलच असं सांगता येत नाही. अनेक वेळेला विशेषतः वार्धक्याच्या काळामध्ये उत्पन्नाची कुठलीही तरतूद नसते, खर्च प्रचंड वाढलेले असतात आणि अशा वेळेला या विमापत्राचे हप्ते आयुष्यभर भरत राहणं हे अनेक वेळेला व्यक्तींना शक्य होत नाही आणि त्यामुळं अनेक अशा आजीवन विमा पॉलिसी बंद पडतात. तर त्या दृष्टीनं आजीवन विमा हप्ते भरणं हे अनेक वेळेला अशक्य होतं आणि त्याच्यामुळं अशा विमा पॉलिसी हप्ते न भरल्यामुळं बंद पडतात किंवा अनेक वेळेला विमेदाराची इच्छा असूनसुद्धा वार्धक्यामुळं उत्पन्नाचा सोर्स असत नाही, वेगवेगळे आजार असतात, त्याचा खर्च प्रचंड वाढलेला असतो आणि अशा वेळेला दर महिन्याला या आयुर्विम्याची या विमा हप्ता भरत राहणं हे विमेदाराला शक्य होत नाही. तर तोही एक दोष या आजीवन विम्याचा दोष म्हणून आपल्याला सांगता येतो. तर या पद्धतीनं हे वेगवेगळे दोष आयुर्विम्याचे दोष, आजीवन विमा पॉलिसीचे दोष म्हणून सांगता येतील. तर या पद्धतीनं आजीवन विमा म्हणजे काय, त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, त्याच्या व्याख्या काय आहेत आणि त्याचबरोबर त्याचे फायदे तोटे कुठले आहेत या संदर्भात आपण आज चर्चा केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.